महाराष्ट्र कैश कांड में एक नया मोड़ आ गया है। नालासोपारा से प्रत्याशी और हितेंद्र ठाकुर के बेटे क्षितिज ठाकुर पर एफआईआर दर्ज हुई है। शिवसेना शिंदे गुट के नेता सुदेश चौधरी ने क्षितिज ठाकुर, प्रतीक ठाकुर सहित करीब 250 लोगों के खिलाफ एफआईआर दर्ज कराई है। क्षितिज बहुजन विकास अघाड़ी के टिकट पर चुनाव लड़ रहे हैं। उन पर शिवसेना शिंदे गुट के नेता सुदेश चौधरी को पीटने का आरोप है। सुदेश चौधरी ने क्षितिज ठाकुर, प्रतीक ठाकुर सहित 200 से 250 लोगों के खिलाफ एफआईआर दर्ज कराई है। इस कार्रवाई से ठाकुर परिवार की मुश्किल बढ़ सकती है। शिवसेना शिंदे गुट के नेता सुदेश चौधरी का कहना है कि वो बीजेपी महासचिव विनोद तावड़े से मिलने गए थे। उन पर पैसे बांटने का आरोप लगाकर निजी रंजिश निकाली गई। इस दौरान उन्हें पीटा गया। सुदेश की शिकायत पर क्षितिज ठाकुर के खिलाफ बीएनएस की धारा 118, 189(2), 189(3) और सेक्शन 115 के तहत कार्रवाई हुई है। ब्युरो रिपोर्ट। हे मी तर एका प्रकारे म्हणेल का खूप चांगलं झालं। त्यांचं रूप लोकांना कळलं की ते काय आहेत। त्याच्यामुळे वसईतल्या जनतेने दखल घेतलेली आहे। वसईतली जनता त्यांना त्यांची लायकी या आजच्या निवडणुकीत दाखवून देईल असं चित्र या भागामध्ये निर्माण झालेलं आहे। ज्या पद्धतीने लोक आज मतदानाला उतरली आणि ज्या उत्साहात लोक मतदान करत होते, त्यामुळे तुम्हाला जे आलेले वैफल्य आहे, या वैफल्यातून तुम्ही जो केलेला प्रकार आहे त्याची शिक्षा तुम्हाला परवा मिळणार आहे आणि तुमचं पॉलिटिकल करिअर संपेल अशी मला आशा आहे। पद्धतीने व्यक्त होणार कालची घटना ही अतिशय निंदनीय अशी होती। स्वतःला उच्च विभूषित म्हणवणारे आमदार क्षितिज ठाकूर यांनी ज्या पद्धतीने म्हणजे यंत्रणांवर विश्वास न ठेवता यंत्रणेचं काम स्वतःच्या हातात घेतलं। महिलांच्या पर्स तपासणं, गाड्यांच्या चाव्या बनवून गाड्या ओपन करणं, गाड्यांचे टायर फोडणं, माझ्यापासून सगळ्या लोकांना मारहाण करणं, बेकायदेशीर जमवून हा जो काही प्रकार होता हा पूर्णपणे निंदनीय होता। आणि त्यामुळे आम्ही काय केलं होतं, आम्ही तुम्हाला फक्त प्रश्न विचारले होते। तुम्ही न केलेल्या विकास कामाबद्दल, रखडलेल्या विकास कामाबद्दल त्याच्यावर तुम्ही उत्तर तर काहीच देऊ शकले नाही। मग हा कुठला पर्याय होता तुमच्याकडे? ठीक आहे, ही तुमची संस्कृतीच आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार।